हा खेळ कुस्ती सतीयुग, द्वापारयुग, त्रेतायुग, कलियुग, रामायण, महाभारत, कुराण, बायबल, जनशास्त्र, बौद्धशास्त्र उत्पत्ती ज्यावेळा या विश्वाची झाली, जेव्हा कोटेच नव्हते काही, तेव्हा एक ढालगज निर्माण झाली. त्यानंतर ह्या विश्वाला सुरुवात झाली आणि माणूस रानावनामध्ये फिरायला लागला, मुळे कंदमुळे खाऊ लागला, कच्चं मांस खायचा, रानातली फळे खाऊ लागला, विश्वाची निर्मिती झाली, झाडाला झाड धडकलं, अग्नीचा शोध लागला, माणूस कच्चं मांस शिजवून खाऊ लागला, प्रगती होत चालली. 21व्या शतकामध्ये आपण वाटचाल करत आलो. आज 21व्या शतकामध्ये माणूस अंतराळामध्ये गेला, मंगळावरती गेला, चंद्रावरती गेला, किती प्रगती झाली, पण कुस्तीपासून कोणी दूर गेलेलं नाही अजून. आज सोलापूर जिल्हा कुस्ती क्षेत्राकडं महाराष्ट्राच्या 35 जिल्ह्यात सोलापूर जिल्हा सर्वाधिक सम्राट असलम काजी यांना विनंती, आपण आकडेवरती या. शहाजी अप्पा पाटील यांच्या मनाला आनंद वाटला, त्यांच्या गावात आम्ही आलोय. उबाळे पैलवान आणि कुस्ती सम्राट असलम दादा पंच म्हणून काम पाहणार आहे. शहाजी अप्पा पाटलांनी 100 रुपये बक्षीस दिलेला आहे कुस्ती त्याचा मान त्याला दिला जातो. कुस्ती लागायच्या अगोदर आपण एकदा छत्रपती शिवरायांचा आणि एकदा छत्रपती संभाजी महाराजांचा जयघोष करणार आहोत. तुम्हाला माझी विनंती आहे, काजी वाजता त्यांना सूचना देतील, सांगतील कुस्ती कशी दिली जाईल, कुस्ती कशी केली जाईल. आखाड्यामध्ये गेलेले आहेत महान मल्ल या महाटाचे. कुस्ती फार जबरदस्त आहे. एकदा तुम्हा सर्वांना माझी विनंती असेल, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभो राजा था. प्रसंगाला तर भावाला विसरा, गावाला विसरा, देवाला विसरा, पण छत्रपती संभाजी महाराजांना कदापि विसरू नका. अन्न खाताना सुद्धा मंदिरावरती कळस आणि अंगणामध्ये तुळस हे स्वराज्याचं रक्षण केलं आणि देशासाठी आणि राज्यासाठी बलिदान दिलं. एकदा सर्वांना विनंती, हात वर करा, सर्वांनी हात वर करा. छत्रपती संभाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, बोलो बजरंग बली की जय, भारत माता की जय. शाबाश, जय जय 10 शिवाजी. मिनिट निकाली कुस्ती होईल. चड्डी धरायचं परमिशन 10 मिनिटापर्यंत. त्यानंतर पुढचा नियम पुढच्या वेळेस सांगितले जातील. सलामी झडलेली आहे. सालावाद प्रमाणे याही वर्षी छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या निमित्तानं पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हैसगाव, माढा तालुका आणि सोलापूर जिल्हा घुसळण झालं, मुसळण झालं, मंथन झालं आणि आर्कवरती आला. 4 कुस्त्या करून फायनल मध्ये प्रवेश झालेला आहे. लालांगेचा सुनील कोटगोंड, जत तालुका बिळोर गाव आणि गंगावेस तालीम कोल्हापूर आणि सचिन पटेल यांच्यातर्फे विजेत्या मल्लासाठी रोख पारितोषिक 2100 रुपयाचं माझ्या हातात आलेला आहे. गंगावेस तालमीचा सुनील कोटगोंड चालू वर्षीचा रौप्य पदकाचा महाराष्ट्र चॅम्पियन, स्प्लेंडर गाडी जिंकलेला पैलवान आणि समोर हिंदू गर्जना कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्रात दिमागदार कामगिरी केलेला पैलवान प्रमोद सोळ मोरोची अशी खणखणीत कुस्ती लागलेली आहे. 51,000 रुपयांनी छत्रपती केसरी किताब आणि चांदीची गदा यावरती कुस्ती लागलेली आहे. समोरून सुनील कोटगोंडनं सलामीलाच लांग पकडलेली आहे. प्रमोद सोळनं मात्र दोन्ही हाताने एक हात पकडून त्याच्यावरती तोड काढलेली कुस्ती. समोरचा पैलवान सक्सेस होणार नाही याची काळजी घेतलेली आहे. महान मल्ल पैलवान कुस्ती सम्राट 51 गदेचे मालक अस्सल पैलवान असलम काजी आणि या गावचे प्रथम नागरिक सरपंच पैलवान मुकुंद उबाळे लातूर केसरी, विजयदादा उबाळे पंत म्हणून दोघाला, विश्वजित नरोटे पैलवान महाराष्ट्र चॅम्पियन यांच्यातर्फे 1,000 रुपयाचं बक्षीस. विजेता कोणी होऊ द्या, उपविजेता कोणी होऊ द्या, दोघांना बक्षीस. बाहेर तुम्ही गेला तर तुम्हाला निर्णय तुमच्या बाजून दिला जाणार नाही. फौजी रमेश सातव यांच्याही या कुस्तीला 1,000 रुपयाचं बक्षीस. माझ्याकडे 2100 रुपये आहेत. रोख जमा करा. पापण्या मिठू सिकंदर शेख पैलवानकडे रमेश पैलवानच्या कुस्ती जमा आहे.
पट काढण्याचा प्रयत्न पैलवान प्रमोद सोळचा, सुनील कोटगोंड मजबूत धैर्यष्टीनं खांबासारखा उभा आहे प्रमोदच्या समोर. आज दोघांनीही आपल्या प्रतिस्पर्धीत वरचढ कोणालाही ठरवू दिलेलं नाही. आपला वर्चस्व अबाधित ठेवून फायनल मध्ये ही फाईट जसं क्रिकेटच्या भाषेत सांगायचं झालं तर भारताचा आणि ऑस्ट्रेलियाचा सामना जगातले तुल्य बळसंघ म्हणून त्या संघाकडे पाहिलं जातं. तसं कुस्ती क्षेत्रात नंबर 2च्या फळीत यांचं नाव राज्यभर आहे. छत्रपती शिवराय क्रीडा संकुलनामध्ये याची जडणघडण झाली पैलवान प्रमोद सोळची. आणि समोर सुनील कोटगोंड मात्र जिथं कुस्ती सम्राट अस्लम काजी घडली त्याच तालमीमध्ये गंगावेसला सराव करतोय. सांगली जिल्ह्याचं नेतृत्व करतोय. महान मल वामन भाऊंच्या गावामध्ये ही कुस्ती स्पर्धा रंगलेली आहे. सुनील कोटगोंडनं सहज कब्जा घेतलेला आहे. प्रमोद सोळचा कब्जा घेणं सोपं नाही. प्रमोद सोळची पत वाढलेली आहे. एकाच कुस्तीनं हिंदू गर्जना कुस्ती स्पर्धेत एका जैन समाजाच्या शुद्ध शाकाहारी कुटुंबातल्या मुलाला सिकंदर शेखच्या विरोधात 22 लाखाची थार गाडी आणि जवळजवळ 5 लाख रुपये पटकावून दिले शुभम शिंदाळेला. तिथं हा पोरगा गाजला बघा. सिकंदर शेख देशातला फार सक्सेसफुल पैलवान आहे. त्याच्याकडे जवळजवळ 10-12 थार गाड्या आहेत. अल्टो गाड्या 10-15 आहेत. बुलेट गाड्या 30-35 आहेत. कमरेमध्ये थोडस कपोटात गोळा आलाय बघा. व्यायाम करून करून स्थिती ही शरीर कधी कधी लॉक सुद्धा होऊ शकतं. झोपेत कधी कधी शरीर थरथर कापू शकतं. धनकोत आल्याने वाटतं. कुस्ती नको वाटते. आता ही काय सोपंच नाही. क्रिकेट हा मनोरंजनात्मक खेळ आहे. एक आवड झाला की विलासनाना दुसरा येतोय, तिसरा येतोय, चौथा येतोय. तिथं बॉलर सक्सेस झाला तर बॅट्समन असफल झाली तर चालतील. एका बॉलरला 6 विकेट घेण्याचा अधिकार असतो. तिथं क्रिकेटमध्ये तसं वेगळा आहे सरपंच. पण कुस्तीत ज्याचं त्याला निस्तरायचं आहे. पडला तर तो स्वतः पडला, पाडला तर तो स्वतः जिंकला. वादळापूर्वीची शांतता आहे. त्याचनी पडलीत आवाज येईल इतकी स्तब्धता आहे. म्हैसगावच्या मैदानामध्ये अंतिम मुकाबला प्रेक्षकाला पाहण्यास आनंद मिळेल अशीच कुस्ती आलेली आहे. यांचं मनोबल वाढलेलं असेल आजच्या कुस्तीनं. अशीच कुस्ती तगडी बघायला मिळेल तुम्हाला 28 तारखेला कुर्डवाडीला. कुस्ती सम्राट अस्लम काजी पैलवानांचा वाढदिवस आहे. त्या वाढदिवसाला मैदान भलं मोठं घेतलेलं आहे. शबाश. रमेश सातव फौजी यांच्याकडून विजेत्या मल्लासाठी 1000 रुपये माझ्याकडे आलेले आहेत. रक्कम एकूण माझ्याकडे 3100 रुपये झालेले आहे. सचिन पाटील यांच्यातर्फे 2100 रुपये. सचिन पाटील यांच्यातर्फे कुस्ती कॉमेंट्रीसाठी आम्हा दोघांसाठी परत एकदा 200 रुपयाचं बक्षीस दिलेला. देवकते सर आणि मी मदने सर तुम्हा दोघां सचिन पाटील साहेब तुमचा आभार आहे बरं का. म्हैसगाव मध्ये जे प्रेम मिळतंय पुणे हिता आलं की पुण्याला गेले वाटतंय. मन मनगट आणि मेंदू याचा त्रिवेणी संगम खेळ कुस्ती. जंगल में बहुत से पेड़ देखे हैं लेकिन चंदन कोणाकडे 6 मिनिट संपली. वेळ किती दादा? 10 मिनिटाची वेळ. 4 मिनिट बाकी आहे. 4 मिनिटामध्ये इकडची दुनिया तिकडे होते. व्यूहरचना आखूनच उतरलेले आखाड्यात हे दोन्ही मल्ल. कुठाय जत, कुठाय बिळोर आणि कुठाय म्हैसगाव. 200 किलोमीटरचं अंतर आहे. नागनाथ सातव आलेले आहेत. त्यांचंही स्वागत आहे. विकू कमी करा. शबाश. अरे कच्ची कैरी कब तक छुपेगी पत्ते की आड़. कोंबडा बाग द्यायचा थांबला म्हणून सूर्य उगवायचा थांबत नाही.
सचिन तेंडुलकर निवृत्त झाले, विराट कोहली आलेच, रोहित शर्मा आलेच. बोला. कुस्ती कॉमेंट्रीसाठी 100 रुपयाचं बक्षीस. मेरी आवाज मेरी पहचान है. पंडित खारे माजी सरपंच यांच्याकडून परत एकदा 200 रुपयाचं बक्षीस. किसे अपना बनाओ कोई काबिल नहीं मिलता, पत्थर बहुत मिलते लेकिन आप जैसा दिल नहीं मिलता. मुकुंद पैलवान पलीकडच्याच बाजूने थांबा. कुस्तीत दुसऱ्यांदा सुनील कोटगोडनं कब्जा घेतलेला आहे. असे मोठमोठे विजय आणि पराजय पचवलेले महान मल्ल असलम काजी वाजतात. राज्याला परिचित व्यक्तिमत्व या गावचा भाचा पंचाच्या भूमिकेमध्ये आहे. विलास काका जगताप हो यांच्याकडून 200 रुपये कुस्ती कॉमेंट्रीसाठी. शबाश. हाजीर तो वजीर. काहीतरी घडतंय. दोघांना आकडी मारण्याचा संधी आहे, दोघांना डंकी मारण्याची संधी होती. टाळ्या वाजवा की टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. मुकुंद वो बच गयो, मुकुंद बच पहलवान. गयो, बच गयो, दोनों बच गयो. आता पंच निर्णय घेतायत. कुस्ती सम्राट असलम काजी वाजतात. अपप्रभाव कसलाच दाखवणार नाही. सरपंच ह्या व्हिडिओला तुम्ही आडवं येऊ नका. हा ही गदा आहे. चला आज चल. नंदूच्या हातातली गदा आहे, ती कुणाच्या खांद्यावर जाईल. नागनाथ सातव यांच्याकडून आतमधल्या कुस्तीसाठी विजेत्या मल्लासाठी 500 रुपये आणि कुस्ती कॉमेंट्रीसाठी 200 रुपये. धन्यवाद नागनाथजी सातव साहेब. शबाश. ज्याच्या बँकेत बँक बॅलन्स भरपूर त्याचा चेक वाटणार. शबाश. बरं झालं जंगलीने मी बंद केली. देशानं निर्णय चांगला घेतला. आणि धक्का किस्सा मारण्याचा प्रयत्न सुनील कोडगोंचा. प्रमोद सुलचा कब्जा घेणं वाघाच्या जबड्यात हात घातल्यासारखा. फार सुंदर कुस्ती आहे. सुनील कोडगोंड म्हणूनच शक्य करतोय. प्रॅक्टिस मॅक्सिमम परफेक्ट. प्रॅक्टिस असेल तर जगातली कुठली शक्ती तुम्हाला हरवू शकत नाही. जीच्या विद्यार्थ्यांना देशातली माणसं हसत होती. अत्यंत मोलाचा शेवटचा मिनिट चालू झालाय. जीची पोरं. शबाश. जोसेफ जॉर्डन नावाचा एक खेळाडू आहे क्युबा देशाचा. 120 किलो वजन गटामध्ये जगाचा बादशाह 24 वर्ष ठरला. ऑलिम्पिकचं मेडल ओपन गटात सुवर्ण पदक. जोसेफ जॉर्डन. क्युबा एक छोटस बेट आहे. पदक 24 वर्ष. 24 वर्ष. ऑलिम्पिक 4 वर्षानं भरते. आणि एडिसन नावाच्या शास्त्रज्ञानं 99 प्रयोग केले बल्बचा शोध लावायसाठी. एकाच प्रयोगाने यश दिले 100व्या. शबाश. सवारी भरलेली आहे आणि दोन्ही साईडनं हात चढवायचा प्रयत्न आत्मविश्वासानं लढायला लागलेला आहे. सुनील कोडगोंड पहलवान. मंजिली उन्हें को मिलती है जिनके सपनों में जान होती है. शबाश. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसले से उड़ान होती है. वाह रे वाह संग्राम. हरकिलेश्वर राव. मार्गदर्शक संग्राम काकडे. व्यूहरचना मध्यंतराला सांगायला आलेले आहे. तिकडं अमित सोल त्याचे बंधू आलेले आहेत थोरले. आता मात्र काजी वस्तात खाली येतील. खुर्चीवरती बसून कुस्तीचा आनंद घेतील आणि तानाजी केसरे पाटील जातील. त्यांना गुणात्मक कुस्तीचा अभ्यास आहे. चला
प्रमोद आचर 3600 रुपये बक्षीस आहे बघा विजेत्या मल्लासाठी. 3600 रुपयामध्ये मी 3600 रुपये सांगितले म्हणून 400 रुपयाची भरती करून 4000 रुपये करू म्हणून पंडित खारे माजी सरपंच यांच्यातर्फे त्या 400ची भर एकूण रक्कम 4000 झाली. 4000 रुपयाला जवळजवळ बघा की 700 रुपये किलो तूप झाले. 7 चौक 28 7 5 35 7 चौकोन 42 अजून 200 टाकले की 7 किलो तूप येते. अजून 200 टाका म्हणजे पंडित खारे सरपंचातर्फे 600 रुपये 42 रुपयाचं 7 किलो तूप येते. ओके. इंडलेवाडीला उत्कृष्ट कुस्ती मैदान घेणारे स्वप्नील भैया देवकाते आलेले आहेत. चुकून त्यांचा सत्कार राहिलेला आहे. कुस्ती कमिटी आपली दिलगिरी व्यक्त करते. संग्राम काकडे पैलवान इथं सुनील कोटगोंचे मार्गदर्शक आहेत. ते उद्या पण मांडव्याला आहे माळशिरस तालुक्यात. परवा दिवशी 17 तारखेला इथं देवळालीला आहे. मैदान आहेत अजून 5-10 मैदान राहिलेत. परत पावसाळा सुरू होतो परत आखाडा आलाच. चांगल्या पैलवानला मैदान आहे ते जो पातर्डी परत भाव काय म्हणतात नाही नाही हाय चांगल्या पैलवानला मागणी आहे म्हणून सांगितलं की मी तुम्हाला. गुणावरती कुस्ती लागलेली आहे. गुणाची कुस्ती लढवून चालू वर्षी मेडल मारलेला पोरगा आहे तो सुनील कोटगोंड आणि अशक्य ते शक्य करण्याची ज्याच्या मनगटात ताकद आहे तो प्रमोद आहे. आत्मविश्वास 2 गुणाची कमाई सुनील कोटगोंडच्या खात्यात झालेली आहे. टाइम किती हो देवकोते सर? 1.5 मिनिट बाकी आहे. 1.5 मिनिट वेळ बाकी आहे. 1.5 मिनिटामध्ये गदा कोणाच्या खांद्यावर जाणार आहे याचा फैसला सुरू झालेला आहे. ऍक्टिव्हिटी परेड ब्ल्यू साठी करो या मरो जिदारी जिद्द जिवंत असेल आणि जिज्ञासा जागी असेल तर हातून हे कार्य पार पडू शकते याचा प्रत्यय समोर यायला लागलेला आहे. शबाश. कुस्त्या लय झाल्या हो. उन्हाळ्याचे दिवस आहेत घाम येतो. शरीर आहे ना ती काय रोबोट आहे काय? तीन 0 अत्यंत मोलाचे 45 सेकंद. लाल 3 निळा 0. पाऊण मिनिट. टाइम इज मनी. गदा कुणाच्या खांद्यावरती जाणार अवघ्या काही सेकंदात. आपणा सर्वांच्या साक्षीने 2026चा छत्रपती केसरी म्हैसगावचा तालुका माढा जिल्हा सोलापूर पश्चिम महाराष्ट्र आणि 2026 वर्ष स्पर्धेचं पहिलं वर्ष हा उपक्रम हाती घेतलेला आहे. कमिटीला अंदाज आलेला आहे. ओ शबाश. हलगीवाली थांबा.
थांबा, वाजवू नका, अजून टाइम वेळ बाकी आहे. हात वर केल्याशिवाय वाजवायचा नाही. पंचानं आतले हात वर केले. काही सेकंद उरलेले जाता. वक्त किसी का इंतजार नहीं करता, वो तो चलता ही रहता है. आणि टाइम आणि संपलेला आहे. सुनील वेळ कोटगोड संपली. संपलेल्या कुस्तीमध्ये छत्रपती केसरीचा मानकरी विश्वासदादा हरवलेंचा पट्टा, गंगावेश तालमीचा सुनील राजेंद्र कोटगोड. सातव LIC चे साहेब यांच्यातर्फे 500 रक्कम झालेली 4,500 रुपये माझ्याकडे. संग्राम काकडे पैलवान बक्षीस घेऊन जावा. आणि कुस्ती सम्राट असलम काजींकडून सुनील कोटगोंडला 500 रुपये बक्षीस. सुनील बक्षीस घेऊन जावा. मानाच्या गदेचा मानकरी सुनील कोटगोंड आणि उपविजेता पैलवान प्रमोद सूळ राहिलेला आहे. अशा पद्धतीने उत्कृष्ट कुस्त्याचं जंगी मैदान अतिशय शांततेत पार पडण्यासाठी सहकार्य केलं त्याबद्दल छत्रपती केसरी कुस्ती मैदानच्या वतीनं, सन्मान्य वामन भाऊंच्या वतीनं, म्हैसगाव ग्रामस्थांच्या वतीनं मी कुस्ती समालोचक धनाजी मदने, पुळजवाडी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर आणि माझे सहकारी ज्येष्ठ कुस्ती समालोचक राजाभाऊ देवकाते, आम्ही तुम्हा सर्वांचा आभार व्यक्त करतो. बोलण्याच्या ओघामध्ये कुणाचं मन दुखवलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी अर्पण करतो. आणि सुनील कोटगोंड पैलवान तर्फे संग्राम काकडे पैलवाननी मला आम्हा दोघाला 200 रुपयाचं बक्षीस दिलेला आहे. जाता जाता, आई विल बी टुमारो, कल मिलेंगे.